वसई विरार परिसरात बनावट डॉक्टर आणि अवैध लॅबनंतर आता आणखी एका मोठ्या बेकायदेशीर व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे। विरार पोलीस आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करत मणवेलपाडा परिसरात सुरू असलेल्या एका अवैध सिमेंट बँकेवर छापा टाकला। या प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटक केली। विरार पूर्वेतील पद्मीबाई टॉवरमध्ये जीवदानी सायंटिफिक नावाची कंपनी चालवली जात होती। कागदोपत्री ही कंपनी IVF मशीनचे स्पेअर पार्ट तयार करत असल्याचा दावा करत होती, मात्र प्रत्यक्षात तेथे मानवी शुक्राणू आणि भ्रूणांचा अवैध व्यापार केला जात असल्याचं उघड झालं। छापेमारी दरम्यान स्टोर रूम मधून 45 सिमेंट सॅम्पल आणि महिला अंडी म्हणजेच फिमेल एग्स जप्त करण्यात आले। तपासात समोर आले की हे सॅम्पल्स दिल्ली, पटना आणि रांची यांसारख्या शहरातून मागवले जात होते। पोलिसांनी मयूर संखे वय 49 आणि कमलेश खाटू वय 48 यांना ताब्यात घेतले आहे। आरोपींविरुद्ध IPC कलम 223 आणि 223B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वसई विरार परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच आणि मोठी कारवाई आहे। अवैध पद्धतीने आणलेले हे सॅम्पल्स मोठ्या किमतीत विकले जात होते, असे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले।